सकाळची जेवण वगैरे सगळी झाली. 10 वाजत आले. त्या गुरांना पाणी दावलं आणि इकडच्या रानामध्ये बांधलं. आपल्या भाजीपाला केलता त्या रानामध्ये भरपूर सगळ झाले. भाजीपाला सगळा मोडून टाकला आणि आता आपण जे गिनीगोल तोडून टाकलं होतं त्याच्यावरच सगळी जनावरं बांधली ती आता इकडं. आणि आता मी लागले कपडे धुवायला. कपडे धुवून घ्यायची आणि आज कारली तोडायची. ते आज शनिवार कारली तोडून घ्यायची. तर चला 10 वाजत आल्या. रेशमी येईन आत्ताच. तर कपडे धुवून घेते आणि मग वाळत घालून माळावर जायचं आपल्याला. कपडे धुवून झाले आता वाळत घालायची राहिली ती. आणि इकडं पाणी भरायचं चालेल. पाणी भरून आपल्याला ओसावरचा वाल फिरवून यायचं आहे. चला पाणी भरून देऊ. सगळं बॅलर घेतलं ते भरून आता. आणि आता फक्त हा बॅलर राहिला भरायचा. त्याचं पण पाणी घेतलं भरून. आले आता ओसापाशी. आता ओसावरचा वाल फिरून घ्यायचा आपल्याला. पाणी आलं चांगलं आता तुटीला. पाणी पडायला सुरुवात झाली आता. चला जाऊया आता घरी. कपडे धुलेली वाळत घालायची ती. घरचं काम सगळं आवरलं. 10:30 वाजले आता. आणि आम्ही आता निघालोय माळावर. वर्षा पाठीमागनं येते जरा काम राहिले घरातलं फरशी पुसायची. आणि चला जाऊया. आज थोडीशी ती कारली राहिलेलं एक तुकडं पण का खालच्या काढावं लागतंय. कारलं कधी तोडायचं मग? आधी कारलं तोडून घेऊन मग काढू. तर काढायची झाली कालच्यावानी एक बाग खालच्या कडाची. आणि आता आम्ही चालले कारलं तोडायला. तर तिसऱ्या पाती लागत आले ते आमच्या. आणि तो कारल्याचा ढिगारा मारलाय सावलीला. आणि त्यावर आता पाणी मारून घेतले कारल्यावर. आणि आज आमच्या बाल्याला सुट्टी आहे. तर बाल्या रानात आलाय आमच्या बरोबर. काय करतोय बाल्या? बाल्या काय करतोय? हा होय. बाल्या आमचा निवांत बसलाय आता खेळत. चला आता अर्धी राहिलेली पात तोडून आणू आणि मग सुट्टी करू जेवायला. तर इकडं कारल्याला पाणी मारायचं चालू आहे. आणि आता मी जेवण करायला सुटले. जेवण करून परत दुसऱ्या पाती धरायच्या. आता फक्त 2च पाती राहिले त्या तोडायच्या. चला हात धुवून येऊया. 4 वाजले. त्या कारली तोडून झाली ते आपली सगळी. आज लवकरच कारली तोडून झाली. कारण का आज लय नव्हता माल. तरी 10-12 कॅरेट निघते नी. आणि आता मी चाललोय खाली ऊसातले हराळी काढायला. चला जाऊया. आता गवताची गठुडी बांधते आणि गवत घेऊन 5:30 वाजले ते. आणि इकडं आता आम्ही हराळी काढे आलतो. इथं थोडी काढली आणि तिकडल्या वाट्याच्या थोडी काढली. आणि झाली आता काढून. आणि आता सुट्टी झाली रेशमाची. निघाला आता घराकडं. रेशमा घेतली का हराळी? चला रेशमाला जाताना चहा पाजणार आहे वर्षा का नाही? पाजणार आहे ना? पिऊन जा. उद्या सांगेन कलवा करू. हा नाही पिली तर उद्या सांगेन कलवा करू. बर काय सांगेन उद्या? तर चला आता जाऊया घरी. गवताची गठुडी बांधायची आणि जायचं घरी. तर आता गवत गोळा करून झाले. आता बांधून घेतोय गठुडी. 2 गठुडी झाली आता. तर आता जायचं घरी. दिवस मावळायला लागला हळूहळू. तो करीत असतो अंधारच आहे.
घरी आलो आता आणि शर्टांना सगळे हरळी पसरून टाकली आता. आता गुरं पाणी धावती आणि तिकडं दावणीला नेऊन बांधते. येताना गावात ना पालेभाज्या आणल्या होत्या, मेथीची भाजी आणली, भरपूर भाज्या आणल्या होत्या. बाकीच्या घरात ठेवले ते सगळं, दोडका, फ्लावर, टोमॅटो सगळे भाजीच्या ह्याच्यामध्ये ठेवले जाळीमध्ये. आणि आता नीट करण्यासाठी घेतले निवडायला. कोथिंबीर आणि मेथीची भाजी नीट करून घेते आता मी. भाज्या नीट करून झाल्या आणि आता जेवण करायला बसलो. जेवणामध्ये दोडक्याची भाजी, चपाती. चला जेवण करून घेऊया आता. सकाळ सकाळ, शुभ सकाळ सर्वांना, शुभ सकाळ. त्या अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले, गुरांचं पण उरकून घेतलंय. तर देवपूजा झाली आता माझी. आणि इकडं आत्याची तयारी चालू झाली. आज एकादश आहे, पंढरपूरला चालले ते. देवपूजा झाली आता, तुळशीला पाणी घालून घेतलंय. मी आली घरात. इथे चालू आहे स्वयंपाक करायला आणि इथं चहाची वाटप नाही, चहा झालाय आता, चहा पिऊन घेते. शाळेचं आवरून झाले मुलांचं, बस आली आता, निघाली ती शाळेत. गेले शाळेत आता. आणि आता ही मुलं नाही, आत्यान मामा येते. आत्यान मामा निघाले ते आता पंढरपूरला. आज एकादशी, महिन्याची वारी करते ती. मी वर भरून घेतलेलंच का? हा चांगलं. मी पाहिली होती प्यायला घेऊन, पण तो रस्त्यात राहिला, पण गेलाच होता आणलं, दिसलंच नाही तुला. तर पोरांनी उचलून तुला अहो खायला काय नाहीचं, काय पण आणा. तुम्हाला फोन करा म्हणलं होतं नाही का तेलावर. लागतंय राखा, इथं माणूस लागतंय. पुन्हा पुन्हा शेरड करड आहे ते सुटलं येऊ जात. पण आणा. झालं आता आणि कपडे धुवून घ्यायला लागले आता मी. प्यायचं पाणी भरले, सगळी बॅलर भरली. ते 8 वाजता लाईट आली पाण्याची, केळीवर दार चालू होती. आणि आता कपडे धुवून घेते. 11 वाजले ते. कपडे धुता माळावर आली, कारण का केळीला वर पाणी लावलं होतं. ह्यांनी लावून आत्याला आणि मामाला सोडायला गेले ते तिकडं गावात पंढरपूरला जायसाठी एसटीनं. तर केळीवर पाणी लावून गेलं तर 2-3 दारावर, 2-3 दारं भिजली. भाऊजी पण येऊन दार मोडून गेले ते. आणि आता इकडं 2-3 दार राहिले ते. आता ती दारं मोडून मी पण जाणार आहे आता घरी. तर चला, हे आपण दार भिजले का बघूया. ही सरी भिजली की म्हणजे ह्या 3 सऱ्यावर लावलं पाणी की मग घरी जायला होते. चला बघून येते आता भिजले का. कांदा आपला चांगला मोठा झालाय आणि केळी पण चांगली वर आली, एक लेवल केळी आली आहे. चला बघून येते भिजले का, म्हणजे पुढच्या दारावर पाणी लावायला. कपडे धुवून झाले आता, गुरांना पाणी लावून घेते. आणि तिकडं गिनीगोलावर बांधायला सांगितले मामाने, तिकडं बांधते. पाणी लावून बांधली तिकडं आता. आणि मोटर खाली वाटी खोलली, गिनीगोलावर पाणी लावले भरायला. आता
गिनी गुलाबाची पाणी लावलंय, भरून झालं की आता घासावर पाणी लावायचंय इथं शिवरीवर. आज सगळं भरणं भिजवून घ्यायचंय आणि आता आम्ही लावायला लागलोय थोडंसं लसूण जरा पातळ झाला म्हणून जरा दाट करतोय त्याला लावून. तर इथं दार सऱ्या भरले ते दार मोडती आणि लसूण लावायला सुरुवात करते. लसूण लावून झालाय, पहिला लसूण आपला चांगला उगवलाय, मका पण उगवली इकडं. आणि इकडं पाणी लावलं, आता इकडे गिनीगोल चांगलं भिजवून घेतलंय आणि आता शेवरीवर पाणी लावलंय. शेवरीची 2 दार झाली, ती मोडायचं दार आपल्याला. चला आता मामा आत्ता झाले पंढरपूरवरनं, पोरं पण आले ते आता शाळेत ना. पोरांनो काय आणले आजीने खायला? बिगर एकादशी वाल्यांना, एकादशी वाल्यांना चालत नाही का? बर का म्हणत नाही ते, मग काय म्हणते ती? लगा अयो बघू बघू राधा अयो काय आणलंय रे? 120 रुपयाला पेढा. जाऊ दे आता तूच घाल, तुला मस्त ते म्हणलं. बस राहते बस. 2 परत मागायचं नाही. 2 छान आहे. आता पेढ्याची वाटप चालू आहे आता इथं तुला 2 सगळ्यांना. प्रत्येकाला 2 किती काय आईला तुझ्या 2 दे. झाली आता आणि आता सफरचंदाची वाटप चालू आहे. काय आणलंय हो? तर आत्याने पंढरपूरवरनं येताना चोडे पाटले आणले ते. बघू कसं थोडे मट आणलं का? हात देऊन दाखव. थोडे पाटले साधे आणले, चमकीच्या पाटल्या काय होय. थोडं आणलं, चिडं बरोबर आणले लागतात. राहिला हे आल्यावर बसवाय घाम नसतं घरात, तसेच जाते. तर संध्याकाळच्या 6 वाजले ते आता आणि इकडं मुलांचा अभ्यास चालू आहे करायला. कोण कोण अभ्यास करते? राधा आता दूध पाजून आली आणि इकडे चालू आता गुरांना वैरण टाकायला. चहा ठेवला आता एकीकडं आणि इकडं शाबूसाठी मिरची चिरून घेतली, बटाटा धुवून चिरून घेतले आणि आता शेंगदाणे भाजायला टाकलेत कढईमध्ये. शाबू करून घ्यायचा आता, तोपर्यंत चहा होते इकडं. शाबू करून झालाय आता आणि आता इथं पंगत बसली सगळी शाबू खायला पप्पांसोबत.